संपूर्ण सहमत आहे. कारण हे दुःख हे सगळ्यांचं दुःख आहे. परंतु आता तिथे येऊन प्रश्न असा की मंत्रालयात ते सांगू मग चर्चा करू आणि नंतर मग सगळी यंत्रणा घेऊन तिथे येतो आम्ही. साहेब होतं कसं, जेव्हा आपण केबिनमध्ये बसतो चर्चा करतो तेव्हा फॉरेस्टचे अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही, हे नाही ते नाही. आपल्याला समोर बघायला मिळेल की पकडून नेला जातो, पुन्हा सोडला जातो, पुन्हा आमच्या अंगणात तो बिबट सोडला जातोय. आणि आज जवळपास 1200 संख्या आहे. आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर वन विभागातील क्षेत्रातली संख्या सांगावी, साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे. ही दुर्दैवी परिस्थिती आहे साहेब. आणि आपण सगळं पाहावं. अमोलजी तिकडचे जुन्नरचे बिबटे आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडले. भयान झालेला आहे. मात्र हे आपण उच्चस्तरीय चर्चा करू आपण आणि मग आपण येऊन जुन्नरला येऊन तुम्ही सांगाल आम्ही घ्या सांगा तिथे तुम्ही खरं आता या परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना तीव्र तिथे त्या ठिकाणी येऊन ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे. तुमची एक भेट झाली की त्या अधिकारी सगळ्या गोष्टी तुमच्यापुढं जे वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष कृतीचा किती तफावत आहे तुमच्या नजरेची ग्रामस्थांची मागणी त्यासाठी आहे की यावं. 3-4 दिवसामध्ये मी तिथे भेट देणार या ठिकाणी साहेब तुमच्याशी देवदत्त निकम साहेब बोलताय. जरा 2 मिनिटं त्यांचं म्हणणं की काय आहे का उद्याला ऐकून घ्या. मी 2-4 दिवसामध्ये तिकडे येतो. शिरूरला जाऊ, जुन्नरला जाऊ, आंबेगावला जाऊ. ऐकून घ्या. लोकांच्या भावनांशी मी सहमत आहे. हे गेलेला जीव का परत येत नाही. आणि बोला 12 तारखेला पहिली घटना घडली. 12 ऑक्टोबरला मी 16 ऑक्टोबरला तुमच्याशी फोनवर बोललो. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं होतं की मी एक 8 दिवसामध्ये तिकडं येतो. त्याच्यानंतर 22 तारखेला दुसरी घटना घडली. त्यावेळी मी आपल्याला कळवलं. त्याच्यानंतर आता काल 2 तारखेला देखील घडली. लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा राज्याचे तुमचं माझं एकदम बोलणं झालंय. हा बरोबर ना. त्याच्यानंतर एकदम बोलणं झालंय. ऐकून घ्या. 16 तारखेला त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की बुट्ट्याला पकडला नाही. अधिकारी दिशाभूल करतात. तुमच्या शब्दावर करू, परंतु तुम्ही येत असाल तर त्याची भीती करू, नाही तर ते रस्त्यावर आणू. प्रश्न असा आहे की त्या मुलाचा जो विधी आहे ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय जो विधी करण्यास आता नकार देण्याची कारण आम्हाला न्याय पाहिजे. आणि म्हणून त्याच्या दुःखावरती तुम्ही स्फूर्त घालू शकताय. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर 3 तासामध्ये तुम्ही इथे येऊ शकताय. तुम्ही येसतोपर्यंत हे आंदोलन काही बंद होणार नाही. तुम्ही आल्यानंतर मात्र निश्चित ग्रामस्थ तुमच्या शब्दाला या ठिकाणी हॅलो. तुमच्या विनंतीला मी कधी नकार देत नाही. ऐकून घ्या. जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असतं ना त्यावेळेला अशा प्रकारच्या जाऊ नये. मी तुम्हाला शब्द देतो. या 3-4 दिवसामध्ये मी तिकडे येतो. मी स्वतः शरददादा सोनवणे जर वनमंत्री यायला तयार नसतील
तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे. या ठिकाणी आपण जागेवर बसून घ्यायचे. आपण अजूनही